सत्यवान म्हात्रे यांनी पर्सनल व्यक्तिगत बॅनर नव्हतं, ते समाजाच्या हिताचं बॅनर होतं. म्हणजे आमदार आले, निवडणूक झाल्या, नगरसेवक आता येतील, निवडणूक होतील, खासदार तर 666 मारलेला आहे, तरी समस्याचं जाळं काही सुटत नाही. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी प्रीमियर मैदानावरती जबान दिली होती, प्रॉमिस केलं होतं, आश्वासन दिलं होतं साहेब. मग ते आश्वासनाची खरं फक्त वाटली का? सत्यवान म्हात्रेचं व्यक्तिगत बॅनरबाजी नव्हतीच, ही समाजाचं त्यामध्ये सगळं म्हणजे जे काही समस्या आहेत त्या त्यामध्ये मांडल्या होत्या. खुर्ची खूप खतरनाक असते. ती ज्या पदावरती तुम्ही विराजमान होणार आहात ती खुर्ची वाटते शोभिवंत. भावी आमदार, भावी खासदार, भावी नगरसेवक, भाऊ महापौर, पण होऊन काय फायदा झाला? मग 70 गावातले जे काय 499 कर्मचारी आहेत खरंच पाठपुरा केला, मान्य करतोय. महेशभाई पाटील असतील, अर्जुनभाई पाटील असतील, महेश गायकवाड असतील, सर्वांनीच पाठपुरा केलाय, परंतु यश कुठं? 70 गावाचं कधीच स्मार्ट सिटी झाली पाहिजे होती. 70 गाव महानगरपालिकेत समावेश झाले, पण काय झालं? सत्यवान म्हात्रे बोलले म्हणून राग आला अशातला काही भाग नाही, कारण ते जनतेच्या हिताचं बोलले. पण 9,000 कोटी महानगरपालिकेला ई वार्डातून जमा केले साहेब, तरी नागरिक सुविधेचा डोंगर रचला जातोय. तुमच्या जे काय तुटपुंज्या योजना आहेत त्या पण नको आहेत. त्यांना त्यांचा कर भरल्यानंतर त्यांचा त्याला अधिकार भेटला पाहिजे. दर्शक बांधवांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे. काल जे आपण बातमीचं वार्तांकन केलं होतं, जे समाजसेवक आहेत आजदे गावाचे सत्यवान बळीराम म्हात्रे यांनी जे नेकणी पाड्यावरती बॅनर लावलं होतं, बस झालं आता आमचं ठरलं. परंतु ही मुलाखत घेतल्यानंतर आता जस्ट फोन आलेला की तिथून बॅनर गायब झालेला आहे. त्या ठिकाणी कुठल्या तरी एका हॉस्पिटलचं बॅनर लावलेला आहे. परंतु मला एक बोलायचं आहे की सत्यवान म्हात्रे यांनी सत्यता बाहेर काढली. सत्यता पूर्णतः 70 गावातल्या माध्यमातून 70 गावाच्या समस्या आहेत, जटिल समस्या आहेत, त्या अद्यापपर्यंत सुटलेल्या नाहीत. मग त्या संदर्भात बोललो तर काय वावगं ठरलंय? बरं, एवढा संताप का की बॅनर सुद्धा तुम्ही काढू शकता, काढलेले आहे. पण का? याचं कारण काय? कारण सत्यवान म्हात्रे यांनी खरं बोलले म्हणून. पण सत्यवान म्हात्रे यांनी पर्सनल व्यक्तिगत बॅनर नव्हतं, ते समाजाच्या हिताचं बॅनर होतं. समाजाच्या ज्या आरोग्य समस्या आहेत, जे शिक्षणाच्या समस्या आहेत, जे काही पाण्याच्या समस्या आहेत, जे काही स्थानिक भूमिपुत्राला गळफास घेण्याची वेळ आली आहे, तरी महानगरपालिका कोणत्या प्रकारचं सहकार्य हे स्थानिक भूमिपुत्राला करत नाही. त्याच्या जाग्यामधून जलवाहिन्या, मोठ्या मोठ्या जलवाहिन्या गेलेल्या आहेत, तरी त्यांना पाणी भेटत नाही. ही शोकांतिका नाही का हो? बरं, बॅनर लावल्यानंतर आपण ते जिजिया कर, पठाणी कर जो दिला होता, खरंच त्यावेळी तिथे घरी गेला होतात का हो? पण तुम्ही बॅनर काढण्याची वेळ तुमच्यावर का आली? म्हणजे आमदार आले, निवडणूक झाल्या, नगरसेवक आता येतील, निवडणूक होतील, खासदार तर 666 मारलेला आहे, तरी समस्याचं जाळं काही सुटत नाही. बस 70 गावातल्या ज्या काही समस्या, पाणी समस्या, मला तर वाटतंय केंद्रानं ती योजना दिलेली आहे. त्या योजनेचं काय हो? योजना प्रत्येक गावागावात पोहोचली, पण पाणीच पोहोचत नाही. जल है तो कल है, मगाशीच म्हटलं, कालच म्हटलं, जल है तो कल है ना, तो आदमी का जीवन फेल है. मग जीवन फेल का करताय? त्याचं नियोजन का नाही? कारण नगर विकास विभागाकडं महानगरपालिकेचे प्रशासक आहेत. ह्या महापालिका ही स्मार्ट सिटी होणार होती. आता तिथले जे काही माजी मुख्यमंत्री होते आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी प्रीमियर मैदानावरती जबान दिली होती, प्रॉमिस केलं होतं, आश्वासन दिलं होतं साहेब. मग ते आश्वासनाची खरं फक्त वाटली का? त्यांना तो दगड भेटत नाही हो. ते जे 6,500 कोटीचं जे पॅकेज तुम्ही देणार होतात स्मार्ट सिटी करण्यासाठी, हे का सत्यवान म्हात्रे साहेब चुकले काय हो काही? बरं, हे सत्यवान म्हात्रेचं व्यक्तिगत बॅनरबाजी नव्हतीच, ही समाजाचं त्यामध्ये सगळं म्हणजे जे काही समस्या आहेत त्या त्यामध्ये मांडल्या होत्या. आणि त्यांनी मांडल्यात ना. मुख्यमंत्री महोदय आल्यानंतर तुम्ही चादर आतरता, डांबर चादर, मुख्यमंत्र्यांना ढकलता कामा नये हे आश्वासन. पण नंतर चादर आतरल्यानंतर त्या मुख्यमंत्र्याच्या
दौरा झाल्यानंतर, उद्घाटन झाल्यानंतर जे काही ह्या स्थानिकांना त्या रस्त्याची पॉन्ड्स पावडर लावावं लागते, लावायची गरज पण नाही. किती समस्या, किती म्हणजे शोकांतिका आहे कल्याण डोंबिवली महापालिकेची. अहो किती तुम्ही बोलताय पाणी पाणी पाणी, आरोग्याची काय समस्या नाही केली? आरोग्याची समस्या कुठे? सामान्य जनतेला दवाखाना, जे शासकीय दवाखाना कुठे? डोंबिवली वेस्टला. अहो तिथं असुविधेचं जाळं विणलंय. मग असुविधेचं जाळं विणल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी का आवाज उठत नाही? तो काय झालं? काय कारण आहे? तुम्ही एवढे त्या खुर्चीला लागून गेले. खुर्ची खूप खतरनाक असते ती. ज्या पदावरती तुम्ही विराजमान होणार आहात ती खुर्ची वाटते शोभिवंत. भावी आमदार, भावी खासदार, भावी नगरसेवक, भाऊ महापौर, पण होऊन काय फायदा झाला? जे जनतेचं लुटच चालू आहे ना. जनता ही जिजिया कर, पठाणी कर भरतेच ना. मग भरते तर मग त्या सुविधा काय भेटत नाही महानगरपालिकेकडनं? बरं एखादा लोकप्रतिनिधी जाऊन बघत नाही का? मग 27 गावातले जे काय 499 कर्मचारी आहेत, खरंच पाठपुरावा केला, मान्य करतोय. महेशभाई पाटील असतील, अर्जुनभाई पाटील असतील, महेश गायकवाड असतील, सर्वांनीच पाठपुरावा केलाय. परंतु यश कुठं? ठीक आहे, शासकीय काम आहे, GR निघायला वेळ लागेल, पण त्या 27 गावातल्या कर्मचाऱ्यांचं उभं आयुष्य घातलं होते कचरा वेचण्यामध्ये. कोणी शिपाई आहे, कोणी कचरा कामगार आहे, कोणी सुपरवायझरिंग करतोय, कोणी गटर साफ करतोय. त्यांना हँडग्लोव्ह नाही भेटत हो, त्यांना मास्क नाही भेटत. मग ह्या असुविधेचा डोंगर नाही घातला का? बरं सत्यवान म्हात्रे यांनी काय खोटं बोललं होतं? सत्यवान म्हात्रे यांनी असं काय बोललं की इतरांच्या जीवाला लागलं, तिथून बॅनर हलवला? अहो 27 गावाचं कधीच स्मार्ट सिटी झाली पाहिजे होती. 27 गाव महानगरपालिकेत समावेश झाले, पण काय झालं? सत्यवान म्हात्रे बोलले म्हणून राग आला, अशातला काही भाग नाही. कारण ते जनतेच्या हिताचं बोललेत. पठाणी कर लागला. एखाद्या गावाला 70 लाख रुपये कर लागतो. बरं 9,000 कोटी महानगरपालिकेला ई वार्डातून जमा केले साहेब, तरी नागरिक सुविधेचा डोंगर रचला जातोय. कुठे गेलं तुमचं लोकप्रतिनिधित्व? आणि का लोकप्रतिनिधी तुम्ही धाडसी निर्णय घेत नाही आहात? म्हणजे एवढे मान्य करतोय, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी विकासाचं जाळं या कल्याण लोकसभेमध्ये विणलं, मान्य आहे. परंतु जाळं विणताना जी गंभीर लोकांना ऐशाराम नकोय तुमच्या जे काय तुटपुंज्या योजना आहेत त्या पण नको आहेत. त्यांना त्यांचा कर भरल्यानंतर त्यांचा त्याला अधिकार भेटला पाहिजे. गटार तुडून भरली, असुविधेचा डोंगर, आरोग्याचा गंभीर प्रश्न. जा आजदे गावामध्ये, जा सांगर्लीमध्ये, जा सागावामध्ये, त्या नांदिवली पंचानंद मध्ये जा, नांदिवली अ मध्ये जा. गटार तुडून भरले, आरोग्याची समस्या मिटणार नाही. कारण त्या घाणेरड्या वासामुळं लोकांचं आरोग्य दुःखकर होतं, आणि दुःखकर झाल्यानंतर त्यांना दवाखान्यात ऍडमिट करावं लागतं. बरं दवाखान्यात ऍडमिट करायचं रुक्मिणीबाई मध्ये की इकडं सुदीर्घग्रहामध्ये? म्हणजे इथं त्यांचं काय चुकलं? अहो तुम्ही MMRDA हे काम करतं, मान्य आहे. ज्या गुरुजन जागा आहेत, ज्या गावरान जागा आहेत, गावठाण जागा आहेत, ज्या काही इतर याच्या जागा आहेत, त्या जागा तुम्ही कन्वर्ट करता, म्हाडाचे मोठे मोठे प्रोजेक्ट उभे करता, ते तुम्हाला येतं. मग इथं सुसज्ज असं मल्टीप्लेस हॉस्पिटल का होत नाही? या ठिकाणी शिक्षणासाठी मोठं एखादं विद्यापीठ का होत नाही? शिक्षणाचं माहेरघर का होत नाही? आपण तर बोलतोय डोंबिवली ही सांस्कृतिक राजधानी आहे. तिथला प्रभाकर देसाईच ना, तर देसाई डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाने 1 रुपयाच्या मोबदल्यावरती त्यांना ती जागा देऊ केली. कारण इथले जे काही बहुजन, आगरी असतील, कुणबी असतील, कोळी असतील, महार असतील, चांभार असतील, कुंभार असतील, सुतार असतील, या लोकांना उच्च शिक्षण मिळावं म्हणून या डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळानं त्या पेंढारकर कॉलेजची, KV पेंढारकर कॉलेजची निर्मिती केली. काय चुकलं हो समाजाचं? बरं निर्मिती केल्यानंतर आता हळूहळू त्यानं 1000, 2000, 5000, 10,000, 20,000, 30,000 अशी फीस घ्यायला लागली. फीस घेतल्यानंतर त्याच्या मनामध्ये आणखी जाळं विणायला लागलं की आता ही जागा बिल्डरच्या घशात घालायची किंवा विकायची. ह्या अनुषंगानं त्या प्राध्यापकानं तिथं मोर्चा काढला, आंदोलन केलं. आणि आंदोलन केल्यानंतर प्रभाकर देसाई यांच्यावरती अट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला होता. मग
देसाई तिथून का गुमराह झाला, का पलायन केलं तिथून? फरार झाले होते देसाई महोदय. समोर समोर हिंमत असेल समोर समोर येऊन मीडियाशी बोलायचं. तू मीडियाशी बोले सुद्धा नाहीत आणि ह्या भूखंड विकण्याचा प्रयत्न करताय. मग हे स्थानिक लोकप्रतिनिधी दिसत नाही का? ओ शिक्षण हे वाघळीत होत आहे. कालच म्हटलंय, बाबासाहेब म्हटलेत, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. अहो, जिल्हा परिषद शाळेच्या पटसंख्येत जा, अंगणवाडी 1 नंबर 2 नंबर हे काय केल्या, पण मराठी शाळा ह्या कुचकामी झाल्यात. पटसंख्या आयुष्य खाली पडलेत. पटसंख्या ह्या कमी पडल्यामुळे, कमी होत असल्या कारणानं मोठ्या मोठ्या राजकारण्याच्या मोठ्या मोठ्या शाळा आहेत आणि शाळा त्या शाळेची अमाप फी भरण्यासाठी आपल्याकडे आहे. परंतु ग्रामीण भागातल्या जे काही 70 गावातल्या ज्या काही जिल्हा परिषद शाळा आहेत त्या आता बंद पडाल्या. आधी गावाचा प्रश्न घेतला. हो, आधी गावाचा काय प्रश्न घेतला की आरोग्य समस्या उपकेंद्र बंद पडले. उपकेंद्र त्या 10 गावाला गेलं. 10 गाव जायचं का PSC ला या इलाज करण्यासाठी. मग सत्यवान मातेचं काय चुकलं? आणि खरंच लोकशाही आहे राज्यामध्ये, देशामध्ये, ह्या लोकशाहीमध्ये हुकुमशाही निर्माण होते का, असा प्रश्न मला तरी पडतोय. जे कोणी ही बातमी बघत असेल त्यांनी उवंटून करण्यासाठी आपण तयार आहोत. जे कोणी असेल विरोधक असतील किंवा त्यांना कोणी आता बस झालं, आता आमचं ठरलं, हे अधिकार गुन्हा आहे. मग बॅनर लावला म्हणून बॅनर लगेच काढला आणि त्या ठिकाणी दुसरं कुठल्या तरी हॉस्पिटलचं नाव टाकलं, बॅनर लावून टाकलं. अहो, ज्या चुका केल्या त्या चुका सुधारल्या पाहिजेत. ह्या जगामध्ये महाज्ञानी माणूस कोणीच नाही. अज्ञान बनवूनच सज्ञान बनायचं असतं आणि सज्ञान बनल्यानंतर तुम्ही ज्ञान पासन करायचं असतं, तो अनुभव घ्यायचा असतो. जनतेनं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. इतके वर्ष सत्तेवर आहात, समस्या का सुटल्या नाहीत? अहो, स्थानिक भूमिपुत्र जागा जमिनी असून सुद्धा त्यांना प्लॅन भेटत नाही. मग तो अनधिकृत बांधकाम करण्यानंतर काय करणार आहे? गळपास घेईल. अहो, गळपास किती लोकांनी घेतले? बँकेचा मोठा डोंगर रचला कर्जाचा, पूर्ण फॅमिली डिस्टर्ब आहे. जे सदनिका धारक ते ऑफिसला येतात, साहेब रजिस्टर नहीं हुआ है, पैसा तो दे दिया है, क्या करेंगे, हे प्रश्न विचारतात. मग तुमच्या विश्वासावर त्यांनी घर घेतलं आणि ते घराचं नोंदणी होत नसेल दुय्यम निबंधकाकडे, तर शोकांतिका नाही का? हो, मग लोकप्रतिनिधी आले, राज्यकर्ते आले, आपला व्यापार करतायत, बिझनेस करतायत, मोठे मोठे रस्ते बनवतायत, गडगंज यांचे मोठे मोठे घर आहेत, पण सर्वसामान्य 70 गावातल्या भूमिपुत्रांना न्याय काय नाही? न्याय मागण्यासाठी ही जी काही आपण सत्यवान म्हात्रेंना प्लॅनिंग केली होती ही का चुकीची होती? ही जनता जनार्दन आहे. जनता ही सुज्ञ आहे. जनता ही मतदारांना त्यावेळी, त्या काळी, त्या ठिकाणी आणि त्या समयी त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. कारण 70 गावाचा कर्मचाऱ्याचा प्रश्न आहे. 70 गावातील जे काही भूमिपुत्र आहेत त्यांना त्यांच्या घराची नोंदणी होत नाही, तो गंभीर प्रश्न आहे. पाण्याची समस्या अमृत पेयजल योजनेच्या माध्यमातून आणली, पण ती समस्या जटिल बनली. डोंगरावरती पाणी चढलं असं काही लोकप्रतिनिधींनी बोललो होतं, कालच बोललोय मी, पण ते पाणी चढलं नाही. अहो, जल है तो कल है ना, तो आदमी का जीवन फेल है, पण त्या नळामध्ये पाणीच नाही. हर घर में नल, हर घर में जल, कुठं पाणी आले साहेब? अहो, 7व्या मधल्यावर पाणी चढतच नाही, खाली येत नाही तर वर कुठं येईल? बरं, हे पाणी कालच सत्यवान म्हात्रे म्हणाले टँकरला पाणी कसं भेटतं? मग या नळामध्ये पाणी काय येत नाही? पाणी पुरवठा अभियंता का लक्ष देत नाही का? त्यांचं काय द्यायचं काम चालू आहे का? ह्या गोष्टी गांभीर्याने घेतल्या पाहिजेत. आरोग्याची समस्या आहे, त्या सुतिकागृह डोंबिवली वेस्टला किती अमाप गर्दी असते. हो, तिथं वैद्यकीय अधिकारी तुटवडा आहे, लिपिकेचा तुटवडा आहे, नर्सचा तुटवडा आहे, सोनोग्राफी मशीन आहे, सोनोग्राफी इथं होणार नाही, बाहेर घेऊन या, असे वैद्यकीय सल्ला डॉक्टर देतात. वैद्यकीय अधिकारी यांचं सातर लोट आहे त्या सुतिकागृह हॉस्पिटलमध्ये, पण हे बोलणार कोण? स्थानिक लोकप्रतिनिधी काय करतात हा महत्वाचा प्रश्न आहे. मग सत्यवान म्हात्र्यांना सत्य बोललं म्हणून पोटात दुखलं का? मग दुखल्यामुळे काय बॅनरबाजी काढताय? ही कुठली लोकशाही आहे? ही तर हुकुमशाही झाली. आणि हुकुमशाही ही 70 गावातले नागरिक मानणार नाहीत. हे यांना त्यावेळी निवडणुका आता आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था असेल, आमदारकी असेल,
किंवा इतर कुठल्या निवडणुका असतील त्या निवडणुकीला खरंच ते स्थानिक मतदार हे उत्तर देतील आणि सत्यवान म्हात्रेंनी लावलेलं बॅनर जे आहे त्या बॅनरला आता बस झालं, आता आमचं ठरलंय, ही ही भाषा जी सत्यवान म्हात्रेची स्वतःची वैयक्तिक नव्हती, ही समाजाची भाषा होती, ही लोकप्रतिनिधीला प्रति आव्हान होतं. पण कोणत्या लोकप्रतिनिधीनं बॅनर काढला देव जाणे. कारण बॅनर म्हणजे त्या ठिकाणी हॉस्पिटलची जागा असेल काय सांगू शकत नाही, किंवा सत्यवान म्हात्रेंनी काय परमिशन घेतलं नसेल बाबा ते काय सांगू शकत नाही. महानगरपालिका आता मालमत्ता कराच्या वंदना गुळवे खूप स्टँड झाल्यात, डॅशिंग झाल्यात, त्यांना पॅराडाईज, लोढा बिल्डर, बाकीचे बिल्डर आहेत त्यांचे बॅनरबाजी दिसत नव्हती, त्यांचा आवाज फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज न उचललाय. म्हणून प्रत्येक बॅनरला प्रत्येक फेजला खालती परवाना क्रमांक, कल्याण डोंबिवली महापालिका हे पूर्ण त्यामध्ये अवलोकन केलेलं आहे. या अगोदर ते बिलकुल नव्हतं. मालमत्ता कर हा शांत होता, त्यांना कुंभकर्णाची झोप लागली होती म्हणून आम्ही त्यांना जागा केलंय. हे सिद्धेश्वर वार्ताचा इम्पॅक्ट आहे. इथं जे काही बाकी बातम्या लावल्या त्या बातम्याचा इम्पॅक्ट आहे. आणि ही पण बातमी, जी बातमी आपण व्हायरल करतोय आता, ही बातमी बनणार आहोत, ह्या बातमीचं पण इम्पॅक्ट असणार आहे. आणि खरंच या सत्यवान म्हात्रेचं मी कौतुक करतो, अभिमानास्पद त्यांनी कामगिरी केलेली आहे. आणि हे बॅनर कोणी काढलंय त्यांना ते उत्तर नक्कीच आपल्या सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या माध्यमातून देतील, हे एवढं मात्र नक्की. तर दर्शक बांधवांनो, आपल्याला मी इथं थांबतोय. ह्या बातमीचं अवलोकन तुम्हाला आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायचं नका. कमेंटचा पाऊस पडला पाहिजेत, कारण सत्यगावातल्या समस्या तुम्ही ऑनलाईन समस्या आम्हाला दाखवा, आम्ही त्या ठिकाणी तुमचा नंबर टाका, त्या ठिकाणी आम्ही नक्की येऊ आणि सत्यता पडताळणी करून आपण बातमीचं वार्तांकन करू, हे शब्द तुम्हाला देतो.